आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यात निसर्गाने आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या शुक नदीच्या काठावर वसलेल्या छोट्याशा दीक्षे या गावात आलेलो आहोत. आणि दीक्षे या गावामध्ये शेतकरी असलेला युवा बागायतदार बबन धुरी यांच्या बागेमध्ये आलेलो आहोत. आंबा, काजू आणि नारळाची ही बाग आहे. स्वकष्टाने मेहनतीने बबन धुरी यांनी ही बाग फुलवलेली आहे. ही बाग कोकण मध्ये राहणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायक ठरणार आहे. कारण या छोट्याशा जागेमध्ये शुक नदीच्या काठावर शुक नदीचा मुबलक पाण्याचा वापर करून काजू, आंबा, नारळ यांची बाग त्याने फुलवलेली आहे. आपण बघू शकता या बागेमध्ये आत्ता बघा या कॅमेऱ्यासमोर नारळ लागलेले आहेत. हे आधुनिक जातीचे नारळ त्याने येथे लावलेले आहेत. त्याचप्रमाणे काजू बघू शकता. काजूला आता नुकताच मोहर यायला सुरुवात झालेली आहे. कुठे कुठे काजूला मोहर येतो आहे. आणि या बागेचं वैशिष्ट्य की कोकणामध्ये पारंपरिक हापूस व्यवसाय भरपूर मोठ्या प्रमाणात चालतो. म्हणजे काजू, फणस, आंबा, जांभळ आणि कोकमाचं हा मुख्य व्यवसाय चालतो. तर तिथे हापूस आंबा हा महत्त्वाचा लावला जातो कोकणात. परंतु या बागेमध्ये बबन धुरी यांनी केसरी आंबा लावलेला आहे. नारळ सुद्धा विविध जातीचे आहेत. उंच वाढणारे नारळ नाही आहेत. आपण बघू शकता ही आंब्याची पूर्ण बाग आहे. केसरी आंबा आहे आणि केसरी आंबा हा खूपच चविष्ट आणि गोड असतो. आणि केसरी आंब्याला मार्केटमध्ये खूप मागणी आहे. आणि त्या आंब्याच्या अनुषंगाने महत्त्वाचा आंबा जो आहे मार्केटमध्ये जी मागणी आहे त्या ला अनुसरून त्याने केसर आंबा लावलेला आहे या बागेमध्ये. तुम्ही पहा की ही बाग कशी फुललेली आहे आणि स्वकष्टाने आणि मेहनतीने बबन धुरी यांनी ही बाग फुलवलेली आहे. बबन धुरी हे एक वेगळं व्यक्तित्व आहे. ते आपल्यास बरोबर आहेत. तर त्यांच्याशी आपण बोलूया या बागेसंदर्भात. बबन, हां बोला. तुमचं स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. ही जी बाग तुम्ही फुलवलेली आहे नदीच्या काठावर आहे. शुक नदी आहे. शुक नदीचं पाणी इथे मिळतंय तुम्हाला आणि त्या पाण्याचा उपयोग करून तुम्ही आंबे बऱ्याच जातीचे लावलेले आहेत. त्यात महत्त्वाचा केसर आंबा आहे. त्यानंतर काजू आहेत. काजू सुद्धा विविध जातीचे तुम्ही लावले आहेत. बरोबर. त्याचप्रमाणे नारळ सुद्धा विविध जातीचे इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. बरोबर. तर या आंबा, केसर आंबा विषयी आपण काय सांगाल? आपण सदन पद्धतीत लावले आहेत केसर आंबा. तसं आमचा 14x7 वर आमचा प्रोजेक्ट आहे आणि अशी आपल्याला 14 आहे, अशी 7 आहे. आपण केसर आंबा लावला इथे 1.5 एकरमध्ये 700 झाडं. त्याच्यानंतर 200 आपण बाउंड्रीला आपण 200 नारळ आणि 200 काजू. नारळ आपण विविध प्रकारचे 15 फुटावर लावलेले आहेत. संपूर्ण ग्रीन ड्रॉप, ऑरेंज ड्रॉप. त्याच्यानंतर काजू लावले आहेत आपण 2 प्रकारचे. एक वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 4. आणि आंबा असं लावलं आपण की मध्ये व्हरायटी लावले आहेत. हापूस, पायरी, लंगडा, कोतापुरी. जेणेकरून आपल्याला व्हरायटी लावले का आपण की मधुमक्षी त्याच्यावर बसावे आणि आपला आंबा मोहर येऊन हे करावं. गेल्या वर्षी आपल्याला एका झाडावर 1-1, 3-3 आंबे घेऊन आपण 700 झाडांचा आपण एक 25-30 हजाराचं आपण उत्पन्न घेतलं आहे. यावेळी हा असा आंबा आहे की आपल्याला उत्पन्न देईल. अच्छा, म्हणजे गेल्या वर्षी तुम्हाला उत्पन्न या आंब्या थ्रू मिळालं होतं. तर आपण बोलता बोलता हा बागेचा सुद्धा आढावा घेऊया. कारण बबन धुरी यांच्या मते त्यांनी हापूस आंबा पण आहे, ते केसर आंबा पण आहे, लंगडा आंबा पण आहे आणि पायरी पण आहे. तर अशा प्रकारे विविध प्रकारचे आंबे यांनी इथे लावलेले आहेत. आणि गेल्या वर्षीपासून त्या आंब्यांना हे झालेलं आहे, उत्पन्न निर्माण झालेलं आहे. तर पुढे आपण बाग बघूया. बाग खूपच मोठी आहे आणि कोकणामध्ये अशी बाग आणि विशेष करून जिकडे तंत्रज्ञानाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने उपयोग करून ही बाग फुलवण्यात आलेली आहे. आपण बघू शकता हे नारळ लागलेले आहेत बघा. काजूला मोहर आलेला आहे.
आता काजूचा सीझन सुरू होईल, आंब्याचा सीझन सुरू होईल, आंब्याला सुद्धा आता मोहर लागायला सुरुवात होईल. ही सुंदर अशी बाग याने निर्माण केलेली आहे. तर बबन यांना पुन्हा एक प्रश्न विचारतो की ही जी संकल्पना आहे ही बाग करायची, ही आंबा, काजू, नारळ हे कोकणाचं महत्वाचं फळ आहे, तर ही संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली? असं कसं, आता एज्युकेशन आपलं 15वी झाल्यानंतर आपण सदर मुलं कोकणातली मुंबईला जातात, जॉबला राहतात. त्या पद्धतीने आम्ही पण गेलो, पण त्या 10 आणि 12,000 मध्ये आपल्याला तिथे काय उत्पन्न, आपल्या आयुष्याला पुढे काय होणार हे आपल्याला माहीत नाही. आपल्या गावी आपली जमीन अशीच 2 एकर 1.5 एकर एका ठिकाणी अशी पड असते. त्याच्यात आपण जंगल काढून हे संकल्पना करून आज आपल्याला भवितव्यासाठी आता ही 3 वर्ष आली आणि 2 वर्षांना आपण वेल सेटल होणार. अच्छा, म्हणजे हे बाग बऱ्यापैकी तुम्हाला बऱ्यापैकी उत्पन्न देणार, देऊ हा, शकतं. देणार. म्हणजे ह्या बागेच्या उत्पन्नावर तुमचं उपजीविका पूर्ण चालू चालू शकते. शकते. हा, तर त्या हेतूने तुम्ही ही बाग निर्माण केली आहे. म्हणजे केली. तुम्ही मुंबईमध्ये होता, नोकरी करत नोकरी होता, होतं. हा, मग ते तुम्हाला काही जमलं नाही, कारण 10-12 हजारामध्ये आता कोणाचं घर चालतच नाही. त्यापेक्षा वडिलोपार्जित जी जमीन आहे तीच तुम्ही कसण्याचा प्रयत्न केला. ही छान कल्पना आहे खरं तर. कारण काय होतं की बरेचसे तरुण इथे ग्रॅज्युएट झाले, 12वी झाले की सरळ पुन्हा मुंबईचं वेध होतं त्यांना आणि तिकडे नोकरी व्यवसाय शोधत असतात. परंतु आपल्या मातीत, आपल्या कोकणामध्ये अशा प्रकारची संकल्पना करून एक सुंदर बाग फुलवण्याचं तुम्ही जे काम केलेलं आहे ते खरोखरच खूप सुंदर आहे. आणि नारळाची मी बरीचशी झाडं पाहिली, नारळ बघितले, ते कुठल्या जातीचे आहेत? आपलं एक ही आपली ग्रीन ड्रॉप, ऑरेंज ड्रॉप, जेणेकरून आपल्याला शेळे पण मिळू शकतात आणि खाण्यासाठी आपल्याला नारळ बी मिळू शकतात. हे 2 प्रकारच्या उत्पन्नासाठी आपण ग्रीन ड्रॉप, ऑरेंज ड्रॉप हे केले, एक संकल्पना शोधून ते आपण तयार केले. त्याच्यातून म्हणजे उत्पन्न घ्यायचं आपल्याला. हा, शहाळ्याचं पाणी सुद्धा हा, आणि त्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल आणि नारळासाठी सुद्धा उपयोग होईल. उपयोग होईल, म्हणजे दोन्ही आपण याच्यामध्ये उत्पन्न करू शकतो. करू शकतो. हा, शुका नदीचं मुबलक पाणी आपल्याला उपलब्ध आहे, तर त्याचा तुम्ही, हे मी बघतोय तर हे ठिबक सिंचन पद्धत मला वाटतंय. तर तुम्ही ठिबक सिंचन पद्धत वापरता का? हा, हो. हे काय, आपल्याला पाणी लावायला सोयीस्कर होतं, त्याच्यामुळे आपण हे करतो. त्याच्यानंतर आपण औषधं देण्यासाठी, अच्छा, म्हणजे ते आहे काय, म्हणजे हा, ही हे कॅबिन ती कॅबिन त्याची आहे त्याच्यात का? आहे. त्याच्यात ओके, आपण ठिबक बघूया ते कसं आहे ते. ठिबक सिंचन केलंय. आपल्याला महिन्यातून 1 ते 15 तारखेला 15 आपल्याला 2 फवारणी महिन्यातून केली जाते. त्याच्यामुळे हे फिल्टर आहे. या अच्छा. फिल्टर मधनं आपण ही व्हेंचुरी आहे, या ड्रमातून आपण ह्यांना पाणी आपण सप्लाय करतोय. ह्याच्यात औषधं, त्याच्यानंतर टॉनिक हे करतं. हे पाईप आपल्याकडे आहे, ते आपण प्रेस वरून आपण त्यांना टॉनिक देण्यासाठी आपण हे वापरलं जातं. आणि मूलभूत पाणी असल्याचं पण आपण उपसा करत नाही ज्यादा, पाणी जास्त असलं तरी पण ते आपण ड्रीप मधनं देतोय. का म्हणजे हे एक खूप महत्वाचं आहे की पाण्याचा मुबलक वापर असून सुद्धा बघू शकता, हे पाणी आहे, मुबलक पाणी आहे, शुक नदी आहे आणि बारमाही वाहणारी ही नदी आहे. एवढं पाणी असताना सुद्धा कसाही अपव्यय पाण्याचा न करता ठिबक सिंचन पद्धत उपयोगात आणून हे लिमिटेड पाण्यामध्ये ही बाग वाढवलेली आहे. तर अशी ही बाग तुम्ही बघू शकता. आणि मला काय विचारायचं होतं की ही घरापासून, गावापासून थोडीशी लांब आहे बाग, तर सुरक्षितता हवी म्हणून, सुरक्षा काहीतरी हवी म्हणून तुम्ही, मला वाटलं आधुनिक काहीतरी उपयोग केलाय पद्धतीचा. आपण ह्या कुंपण तर आपण केलेलंच आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे असे लावलेत की आपण 4 कोणातून 4 लावलेत आणि आपल्याला ती सीसीटीव्ही ऑनलाईन बघू शकतो आपण. म्हणजे जेणेकरून मोबाईलवर आपण ऑनलाईन आपण बघू शकतो की आपल्या बागेमध्ये कोण गेले, काय करतात, लेबर काम करतायत की नाही. ह्या दृष्टिकोनातून आपण ते सीसीटीव्ही लावलेले आहेत. म्हणजे खूपच चांगला तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर केलेला आहे. आणि एक महत्वाचा तुम्हाला प्रश्न विचारतोय की आपल्या तरुणांसाठी, जे तरुण मुंबईला जाऊन नोकऱ्या करतायत, गुलामी करतायत दुसऱ्यांची, ते मातीमध्ये ह्या आपल्या कसले तर काय होऊ शकतं? तर तुमचं साधारण वार्षिक उत्पन्न काय असेल? आपलं साधारण वार्षिक एक 7 ते 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे. म्हणजे बऱ्यापैकी आहे. नोकरी करून पण बऱ्याच जणांना एवढं उत्पन्न नसतं. शेवटी ती गुलामी असते. तर तुमचा एवढा मोठा आवाका आहे
म्हणजे ऊस आहेत तुमचे, तुम्ही ट्रक सुद्धा व्यवसाय आहे आणि ही बागायत आहे म्हणजे बगीचा आहे पूर्ण ह्यांचा. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला घरची माणसं मदत करतात हा, की नाही? आता आपल्या घरी आई आहे, अधूनमधून येऊन जाते. त्याच्यानंतर आपण गावातली मजूर माणसं घेऊन आपण हे काम करून घेतो. अच्छा. मग तुमची बायको वगैरे नाहीये का? नाही, फॅमिली अजून नाही आहे. का? आता ह्या वर्षी आपण करायचं आहे. आमच्या लग्न झालेलं नाहीये. नाही. म्हणजे रसिक हो, तुम्ही विचार करू शकता की यंदा कर्तव्य आहे. जर कुणाला खरंच स्थळ, चांगलं स्थळ हवं असेल तर आमच्या बबनधुरीसाठी तुम्ही विचार करू शकता. हा. अच्छा, याच्यामध्ये काजू पण मला बऱ्यापैकी दिसतात, बऱ्याच जातीचे दिसत आहेत. ते काय जात असते म्हणजे एक काजू? वेंगुर्ला 4 असते, ही अति प्रमाणात धरते. आणि त्यालाच क्रॉस करणारी वेंगुर्ला 7 म्हणून एक काज आहे. ती एकदम जाड आणि कमी धरते, पण क्रॉस केल्यानंतर दोन्ही काजू अपाट धरतात. त्यासाठी मी एक वेंगुर्ला 4 लावले आणि एक वेंगुर्ला 7 लावले. अच्छा, म्हणजे 2 जातीच्या 2 काजू जातीच्या इथे तुम्ही लावलेल्या आहेत. तर या चॅनलच्या माध्यमातून मी नवतरुणांना, जे तरुण गावामध्ये न राहता, गावामध्ये उपजीविका न शोधता डायरेक्ट शहराचा रस्ता धरतात, त्यांच्यासाठी बबनधुरी एक प्रेरणास्थान आहेत. आणि बबनधुरी हे नुसते शेतकरी नाही आहेत, कारण मी या गावामध्ये फिरलो तेव्हा तुमच्याबद्दल ऐकलं की तुमचा अजूनही शेती व्यवसाय आहे. म्हणजे तुम्ही ऊसाची पण शेती करता असं ऐकलंय मी. होय, आम्ही 9205 ही आम्ही जात लावलेली आहे. आपलं 20 एकरला शेती आहे आणि ऊस शेती आहे. 500 टन आपण ऊस काढतोय कामदारांच्या माध्यमातून, आणि आपण डी वाय पाटील कारखान्याला आपण ऊस आपला अच्छा, म्हणजे support करतोय. कोल्हापूरला. हा, त्या व्यतिरिक्त आपल्याला ट्रक व्यवसाय आपला ट्रक व्यवसायामध्ये आपल्या 4 गाड्या सिलिका सँड सप्लाय करतोय. ते स्वतःच्या गाड्या आहेत हा, का? स्वतःच्या गाड्या म्हणजे आहेत. खूपच छान आहे. म्हणजे शेती व्यवसाय सांभाळून ट्रक व्यवसाय सुद्धा आहे. म्हणजे ट्रक तुम्ही विविध कामांसाठी पुरवता वापरतो. हा, आणि त्यानंतर ऊस सुद्धा लावलेला आहे. होय होय. ही खूप मोठी बाब आहे. कारण का माहितीये की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, कराड, सातारा ह्या साईडला ऊस शेती खूप होते, परंतु कोकणामध्ये कमी होते. पण शुक नदीचा आशीर्वाद आहे माझ्या मते, कारण शुक नदीचं हे खोरं आहे आणि शुक नदीच्या पाण्यामुळे या खालच्या भागात पण, कोकण भागात पण, वैभववाडी तालुक्यात पण बऱ्यापैकी ऊसाची शेती होते. त्यामुळे ते पण तुम्हाला उत्पन्न मिळतं. तर तुमच्या माध्यमातून कोकणातल्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? मी हेच सांगू इच्छितो की जेणे आपल्याकडे जी जमीन आहे ती असं विकृत न घालता किंवा लोकांना परपरक्यांना विकण्यापेक्षा आपण इथे डेव्हलपिंग करून जे काही काजू आंबा आपल्या कोकणात येतो, आणि आंबा हा आपला कोकणातला महत्त्वाचा विषय आहे, आणि ते त्याने आपलं सुदूरपणे करावं ही मी त्या आणि तुम्ही एक चांगला विषय इथे बोललात की कोकणातली लोक दुसऱ्यांना जमिनी कसायला देतात किंवा परप्रांतीयांना विकतात. ती न विकता स्वतः कसलं तर आपल्या कोकणामध्ये, कोकणाच्या या लाल मातीमध्ये आपण सोनं उगवू शकतो, सोनं पिकवू शकतो. हे एक चांगला संदेश तुम्ही या सगळ्या तरुणांना देत आहात. खरंच ही बाग बघितल्यानंतर असं जाणवलं की बबनधुरी यांच्याकडे बघितल्यानंतर असं जाणवलं की एक तरुण जो नोकरीच्या मागे न लागता वडोलापार्जित जी जमीन आहे ती कसून या येथे त्यांनी बाग फुलवलेले आहे, ऊस करतो आहे आणि त्याला जोडधंदा म्हणून त्याने ट्रकचा सुद्धा व्यवसाय चालू केलेला आहे. म्हणजे अवजड वाहनं पुरवण्याचा सुद्धा त्याचा व्यवसाय आहे. तर माझं या व्हिडिओच्या माध्यमातून तरुणांना सांगायचं आहे की आपण आपला गाव सोडून न जाता गावामध्ये जे उपलब्ध आहे त्यातून आपण जोडधंदा व्यवसाय निर्माण करून आपल्याच गावामध्ये आपण सेटल होऊ शकता.